तर तिकडे मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे। सातत्याने उलटसुलट प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊत यांना बहुतेक कावीळ झाली असावी। संजय राऊत यांना झालेल्या कावीळीचे माझ्याकडे औषध असून ते मी योग्य वेळी त्यांना देईन, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। काही लोक प्रश्न उपस्थित करून पळून जातात, हे सगळं एकमेकांचे शिष्य, भक्त आणि गुरु आहेत, असा टोलाही त्यांनी लगावलाय। संजय राऊतांना प्रत्येकच गोष्टीमध्ये छिद्र दिसतंय, न्यून दिसतंय, कमी दिसते आहे। तर त्यांची नजरच अशी काविळी झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळं दिसतं तशी झाली असेल तर त्याला कावीळ उतरणं हे औषध आहे आणि ते मला माहिती आहे काय औषध आहे ते औषध मिळेपर्यंत ते असंच करतात। लवकरच औषध मिळेल का नाही त्याला? नाही तर कसं आहे की जर ते लवकर मिळालं असतं तर एव्हाना मिळालं असतं। काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आहे। हां, हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांच्या खासदारांना विरोध केला, तुम्हाला माहिती आहे। काही लोकांचं काय झालेलं आहे, संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत की त्याने आपण काहीच करायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।